इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये हिंदू धर्मांतराच्या वाढत्या घटनांविरोधात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली। कैलास कॉलनी, समतानगर येथून तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। या रॅलीचे नेतृत्व भाजप आमदार नितेश राणे यांनी केले। रॅलीमधून हिंदू धर्मांतराच्या घटनांविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला आणि हिंदू समाजाच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली। काही दिवसांपूर्वी कुर्ला कॅम्प येथे राहणाऱ्या कल्पना चौधरी यांनी आपली मुलगी दृष्टी चौधरी हिने धर्मांतर केल्याच्या घटनेने उल्हासनगर शहरात खळबळ उडाली होती। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दृष्टी चौधरी आणि सलीम चौधरी यांना अटक केली होती। या घटनेनंतर हिंदू समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून त्याचा निषेध करण्यासाठी आजची जन आक्रोश रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये सहभागी झालेले नागरिक आणि हिंदू संघटनांनी समतानगर परिसरातील समस्यांवर आवाज उठवला। समतानगर या भागाला मिनी पाकिस्तान असे संबोधले जात असून येथे हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत। धर्मांतराच्या घटना, बेकायदेशीर मदरसा आणि दर्गा तसेच अनधिकृत मुस्लिम लोकसंख्येमुळे हिंदू समाजात असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे। तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात हिंदू संघटनांनी विविध आरोप मांडले आहेत। पत्रानुसार समतानगरात धर्मपरिवर्तनाचे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। स्थानिक पोलिसांनी उल्हासनगर महानगरपालिका मुस्लिम समुदायाच्या बेकायदेशीर कारवायांवर कारवाई करण्यात उदासीन आहे। अनेक बेकायदेशीर घरे भाड्याने देण्यात आली आहेत, जिथे अनधिकृत मुस्लिम लोक राहतात। या भागातील हिंदू तरुणांचे आणि तरुणींचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे आणि या धर्मांतरांना राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। पत्रात पुढे उल्लेख करण्यात आले आहे की समतानगरात एक बेकायदेशीर मदरसा दर्गा चालवली जात असून दर शुक्रवारी शेकडो अज्ञात मुस्लिम येथे एकत्र येतात। यामुळे हिंदू समाजात असुरक्षतेची भावना अधिकच बळकट झाली आहे। शिवाय अनेक मुस्लिम गुंड अवैध ड्रग्ज विक्री आणि इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतले आहेत, ज्यामुळे समतानगर परिसरातील शांतता धोक्यात आली असल्याचे देखील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री सुनील कनोजिया आणि सदस्य ॲडव्होकेट राहुल चतुर्वेदी यांनी निवेदनात म्हटले आहे। रॅली दरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले की दृष्टी चौधरी प्रकरणाचा तपास आता ATS कडे गेला असून आम्ही आमच्या बहिणीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू। त्यांनी प्रशासनाला कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आणि हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली। या रॅलीतून उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण परिसरातील हिंदू समाजाच्या हितासाठी लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कठोर कायदा लागू करण्याची मागणीही करण्यात आली। तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करत प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत अशी ठाम भूमिका मांडण्यात आली। उल्हासनगर शहरात धर्मांतराच्या वाढत्या घटनांवरून हिंदू समाजात तीव्र असंतोष आहे आणि आजच्या भव्य जन आक्रोश रॅलीने या असंतोषाची झलक स्पष्टपणे दाखवली। प्रशासनाने या घटनांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर हिंदू समाजातील असंतोष वाढतच जाईल असा इशारा या रॅलीतून देण्यात आला आहे। राज्यातला जो हिंदू आहे त्याला लँड जिहाद, लव जिहाद, वक्फ बोर्डच्या नावाने त्याला टार्गेट करण्याचं काम सुरू आहे। ज्या ज्या इथे मोर्चा निघतात, उदाहरण आज इथे उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू आज रस्त्यावर उतरलेला आहे, समाज उतरलेला आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा निघालेला आहे। आम्ही सातत्याने मागणी करतोय की हिंदूंवर होणारा अत्याचार हा थांबवा। इथे आमची दृष्टी चौधरी नावाची जी बहीण आहे, तिची ही आई आहे, तिचे वडील आहे, तिचे भाऊ आहेत, तिला या जिहादानी उचलून घेऊन गेले। लव जिहादचा हे प्रकरण आहे आणि आज ती त्यांच्या ताब्यात आहे। म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये हिंदू समाजाने जागृत राहिलं पाहिजे, हिंदू समाजाने आवाज उचलला पाहिजे। सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे। गृहमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, मुख्यमंत्री पण एक कडवट हिंदुत्ववादी आहेत। म्हणून ह्या सरकारच्या काळात ह्या कुठल्याही गोष्टी सहन होणार नाही। जो अधिकारी या अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीजला मदत करतोय त्या सगळ्यांची माहिती आमच्याकडे आहे। आम्ही गृहमंत्री फडणवीस साहेबांना भेटून त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची आम्ही मागणी करणार आहोत। या मुलीला परत आणण्यासाठी काय प्रयत्न आपल्याकडनं केले जात आहेत? जे प्रयत्न होतील ते तुम्हाला मी जाहीर सांगू शकत नाही, कारण आज ती त्यांच्या ताब्यात आहेत। मला माझ्या बहिणीची सुरक्षेची काळजी आहे, पण तुम्हाला जे प्रयत्न होतील
ते तुम्हाला तुमच्या डोळ्यातून कृतीतून दिसते. जाऊन दे नाही, आमचं काम आहे समाजाला जागृत करणं. आज एक आमची बहीण गेली, असे 100 प्रत्येक घराघरामध्ये अगर असं व्हायला सुरू झालं तर मग हिंदू समाजाची संख्या त्या लोकांना कमी करायची आहे. हे लोकांना ह्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्रच बनवायचं आहे आणि त्या मार्गावरही लोक सगळ्या गोष्टी करतायत. या उल्हासनगरच्या काही घरांमध्ये 40-40 बांगलादेशी रोहिंगे येऊन राहत आहेत. पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार नाही. उद्या ते सगळेजण, त्यांना आधार कार्ड कोण देत आहे, त्यांना पाणी कोण पुरवत आहे, कोणाच्या संरक्षणाखाली ते लोक राहत आहेत, या सगळ्यावर पोलिसांनी कारवाई योग्य वेळी करावी. नाहीतर मग त्या पोलिसांना अगर जमत नसेल, काही गोष्टीची अडचण असेल, तर मग हिंदू समाज त्याच्याबद्दल विचार करेल. नाही, दगड फक्त हिंदू समाजाने का सहन करावं हा मला पहिला प्रश्न आहे. सर्व धर्म समभावचा ठेका हा काय हिंदू समाजानेच घेतलेला नाहीये. आम्ही अगर आमच्या मागण्यांसाठी सकल हिंदू समाज अगर मोर्चा काढत असेल, एकत्र येत असेल, तर या जिहाद्यांना मिरच्या लागण्याचं काहीच कारण नाही. तुमचे जेव्हा मोर्चे निघतात, तुमच्या जेव्हा ईद आणि मोहरमच्या मिरवणुका निघतात, तेव्हा आमचा एक तरी हिंदू जाऊन मिरवणुका निघतात, तेव्हा आमचा एक तरी हिंदू जाऊन दगड मारतो का? आमचा एक तरी हिंदू त्याच्यावर अडचण आणतो का? अशी एक तरी घटना राज्यात किंवा देशात दाखवा ना, तिथे मोहरमच्या मिरवणुकीमध्ये कुठल्या हिंदूंनी दगड मारलाय. मग आम्ही आमच्या पालख्यांची मिरवणुका काढायच्या नाहीत, आम्ही आमचे सणासुदी साजरा करायची नाही, आमच्या माता भगिनींनी मोकळीत फिरायचं नाही. सगळा मग काय हे काय आता पाकिस्तान म्हणून टाकलाय का? म्हणून ह्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही, एवढाच संदेश या मोर्चाच्या माध्यमातून दिलाय. ह्यांना जोपर्यंत ह्यांच्या घरात अशी काही लव जिहादची घटना होत नाही ना, त्यांना धड पोचणार नाही. जे पण हे बोलणारे, या जिहादांना समर्थन करणारे जे लोक आहेत ना, नेते आहेत ना, त्यांना सांगेन येऊन ह्या आईला भेटा, ह्या वडिलांना भेटा, तिच्या आईचे अश्रू बघा आणि मग सांगा आम्ही जे करतोय ते चुकीचं करतोय का. मग सांगा आम्ही जे पोलिसांवर जे बोलतोय ते चुकीचं बोलतोय का. हे वडील जेव्हा तिच्या वाढदिवसाला तिला केक घेऊन गेले, पोलिसांनी ह्यांना धमकावून परत घरी पाठवलं की तू जायचं नाही. त्या अधिकाऱ्याचं नाव आणि सगळी माहिती माझ्याकडे आहे, म्हणून आमच्यावर टीका करा. आम्ही काय कुठला पक्षाचा झेंडा घेऊन आलेलो नाही, मी काय कुठला पक्षाचा आमदार म्हणून आलेलो नाही. एक हिंदू म्हणून अगर आम्ही जिवंतच राहिलो नाही, आमची संख्या कमी करायला अगर प्रयत्न होत असेल ना, तर ह्या बोलणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावं, उद्या तुमच्या घरात पण जेव्हा ही घटना घडेल तेव्हा कोण येणार नाही आजूबाजूला. मला आश्चर्य वाटतं की रामगिरी महाराजांनी सत्य बोलणं हे चुकीचं आहे का? मग आमच्या देवी देवतांचे स्टेटस ठेवले जातात, त्यांचे देवी देवतांच्या मूर्तींची विठंबना केली जाते, आमच्या महापुरुषांवर दगड मारले जातात, पुतळ्यांवर दगड मारले जातात, आमच्या महाआरत्यांवर घाणेरडे काही ना काहीतरी डायलॉग मारले जातात, रील बनवले जातात, तेव्हा या सगळे वादग्रस्त विचार होत नाही. जे महाराजांनी सांगितलं जे त्यांच्याकडे ज्ञान आहे, ते अभ्यासू आहेत, त्याप्रमाणे त्यांनी समोरच्या हिंदू समाजाला प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये वादग्रस्त काय चुकीचं काय? म्हणजे हे जेव्हा हिंदू धर्मावर काही करावं, आमच्या देवी देवतांची कितीही विटंबना करावी, आमच्या देवी देवतांवर काही नावं ठेवायचं, तेव्हा आम्ही काय बोलायचं नाही. आणि थोडं आमच्या एका धर्मगुरूंनी अगर काही सत्य सांगितलं तर ह्यांच्या हिरव्या मिरच्या लागतात त्यांना. म्हणून जे महाराजांनी बोललेलं आहे त्यांच्या ज्ञानानुसार बोललेलं आहे, पुरा हिंदू समाज त्यांच्या मागे खंबीर पद्धतीने उभा आहे. नाही येऊन देणं मला हरकत नाही, कारण का पुढची मीटिंग जिथे येईल ना, तिथे निश्चित पद्धतीने त्यांना उभं राहायला लागेल. शेवटी कुठल्या तोंडाने माझ्यासमोर बसणार? माझ्याकडे पुरावे आहेत, माझ्याकडे माहिती आहे कुठल्या पद्धतीने या खात्यात पोलीस खात्यातले काही अधिकारी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब करतायत, स्वतःची ड्युटी करत नाही आहेत, नियम कायदे पाळत नाही आहेत. म्हणून आता जे काही तुम्ही ही काही परिस्थिती आहे ना, तशी परिस्थिती आता देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सांगितली जाईल आणि मग त्या बैठकीला हजर व्हायला लागेल, तेव्हा आपण जवाब विचारू. मी एक हिंदू म्हणून इथे आलेलो आहे, मी माझं हिंदू म्हणून कर्तव्य पूर्ण केलेलं आहे, बाकीच्यांबद्दल बोलण्याचा अधिकार मला नाही.